किंवा सुक्यामध्ये तुम्ही ओला कचरा टाकताय तर त्याला पण असं काढणं सोपं आहे का मला सांगा तुम्ही. मोठा जर ढीग असेल कचऱ्याचा त्याला रिसायकल करताना त्याला एकदम काढणं सोपं होईल का? नाही. त्यामुळे हे कचऱ्याचं वर्गीकरण प्रॉपरली करायचंय, तुमच्या पालकांना सांगायचंय, हे जे मी माहिती सांगतो. जर तुम्ही ते वर्गीकरण केलं नाही तर तिथं जे आपल्या डम्पिंग गाड्या होत्या मुशीमध्ये तिथं तो ढीग लागला जातो, एवढं ध्यान घ्या. म्हणजे त्याचा ढीग साचला जातो. आता त्याला वर्गीकरण करता येत नाही. वर्गीकरणासाठी तो पूर्ण कचरा जो आहे तो वेगवेगळ्या सेपरेट पाहिजेच, प्रॉपर पाहिजे. प्रॉपर म्हणजे एकूण प्रॉपर त्याला वेगवेगळंच द्यावं लागतं, त्याशिवाय तो वर्गीकरण करता येत नाही. त्यामुळे घरी गेलं तर आपल्या पालकांना प्रथम हे सांगा की जे आपला ओला कचरा सुका कचरा आहे त्याला 2 डस्टबिन, घरगुती घातकाला 2 डस्टबिन वापरा. दुसरी गोष्ट, ओल्या कचऱ्यामध्ये कुठलीही प्लास्टिकची पिशवी किंवा दुसरं काही नाही टाका, फक्त शुद्ध आपला ओला कचरा म्हणजे जे आपल्या घरातलं कचरा आणणे, शिळा आणणे हेच टाका, किंवा थोडेसे जे तुमच्या इथं गार्डनचे झाडं वगैरेचे पाणी असतील तेच टाका, बाकी काही टाकू नका. इतक्या कचऱ्यामध्ये तुम्हाला मगाशी जसं सांगितलं मी